हॅलो, वेलकम टू माय चॅनल। तर कसे आहात सगळे? तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत माझ्या चॅनलमध्ये। तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर हे बघा, तर मी बनवणार आहे अंडा कढी। त्यासाठी मी घेतलेले आहे 3 अंडे उकडून घेतलेले आहेत। थोडीशीच बनवणार आहे मी रेसिपी, म्हणजे भाजी कढी आणि त्याच्यामुळे मी घेतलेला आहे 3 बैदे। आपण याला अंड्याला बैदे पण म्हणू शकतो, बैदे पण म्हणतात। तर मी 3 उकडून घेतलेले आहेत अंडे आणि त्याला मधून काप केलेले आहे, हे बघा। त्याच्यानंतर आपण हे बघा, एक टमाटर घेतलाय, छोटे छोटे 2 टमाटर घेतलेले आहेत मी, आणि एक कांदा घेतलेला आहे, आणि थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे। हे बघा, एवढा कढीपत्ता घेतलेला आहे, ताजा आहे कढीपत्ता। आणि याच्यामध्ये घेतलेला आहे मिरची, लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये। आणि घेतलेला आहे थोडंसं डाळवं वाटून घेतलेलं आहे। थोडासा आळसटपणा येतो भाजी कढीला, म्हणून हे पण टाकायचं असतं। तुम्ही हे नसेल तर तुम्ही चण्याचं पीठ सुद्धा थोडंसं टाकू शकता, किंवा टाकू नाही शकत, तुमच्या मनावर आहे, टाकू शकता। तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। आणि हे बघा, अंडा कढी मसाला आणलेला आहे मी, ह्याच्याने पण खूप भारी होती भाजी। तर चला आपण बनवूया। तर तुम्हाला एक महत्त्वाची सांगते मी विषय, तो म्हणजे माझे सबस्क्रायबर्स 4000च्या वरती गेलेले आहेत। तर तुम्ही असंच आम्हाला मनापासून प्रेम करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कोणी केलं नसेल सबस्क्रायबर्स, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि केलेला असेल सबस्क्राईब तर लाईक करा आणि शेअर करा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर साध्या विषयात मी साध्या सोप्या भाषेत व्हिडिओ बनवते, असं काही नाही की मला तेवढं जास्त येत नाही। मी जसं असेल तशा परिस्थितीत जसं आपल्याला जमतं तसं मी सांगते, बोलते। आणि मग मी नंतरला मला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी रेसिपी टाकते, किंवा दुसऱ्या विषयी कुठला बोलते, तो व्हिडिओ बनवते, शॉर्ट्स बनवते। कारण मी जॉब करते, त्यामुळे मला जास्त टाइम भेटत नाही। जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी व्हिडिओला, शॉर्ट्सला टाइम देते बनवायला। तर चला आपण बनवूया रेसिपी। तुम्ही बघू शकता, मी टाकलेला आहे तेल, आणि त्याच्यानंतर कढीपत्ता, आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे कांदा। पण थोडंसं कांद्याला हलवून घेऊया, बारीक झालेला नाही कांदा, लाल झालेला नाही, हलकासा लाल झालेला आहे। हे बघा, असं झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया टमाटर। तर तुम्ही बघू शकता, हे बघा, विरघळलेले आहेत टमाटे, हे बघा। याच्यामध्ये आहे लाल मिरची पावडर, मीठ आणि हळद। आता मी याच्यामध्ये टाकते हे अंडा कढी मसाला, अर्धाच टाकणार आहे। आता हे टाकूया आपण कढईमध्ये। मिक्स करून घेऊया।
याला थोडासा वेळ आपण शिजवून घेऊया थोडासा वेळ. तर तुम्ही बघू शकता, हे बघा किती मस्त बनलेला आहे मसाला. तर मी टाकणार आहे आता हे डाळ वाटून घेतलेलं. हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. हे बघा मिक्स झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अंडे टाकूया. आता मी टाकणार आहे पाणी. याच्यामध्ये गरम करून घेतलेलं आहे. एक तांब्या आहे पाणी. तर बघा मी टाकते. तर याला आपण 2 ते 4 मिनिटं ठेवूया शिजवत, थोडा वेळ उकळी येईपर्यंत. अशा प्रकारे अंडा कढी तयार झालेली आहे बघा. थोडंसं कोथिंबीर टाकलेले आहे मी वरून. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. मी साध्या आणि सोप्या याच्याने केलेली आहे रेसिपी, जास्त हे नाही केलं. तर तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. एकदम साध्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय.